त्याचं कोण ऐकतो बुंगळ्याचं ते बोंबलतं योग मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असं तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असं मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून. हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते आहे ती. यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडून हात फिरावं लागतो, बोलून घ्यावं लागतंय. 1994चं जी आर रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. ओबीसी आज मुंबईमध्ये मीटिंग घेतली जाते, स्वतः मुख्यमंत्री या मीटिंगला उपस्थित असणार आहेत. आणि या सगळ्या मीटिंग पूर्वी विजय वडेट्टीवार असं म्हणाले की मराठा जो जी आर काढलाय तो रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी असणार. मला आपल्याच माध्यमातून कळतंय की आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून. कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली. आता कशासाठी बोलवली आम्हाला माहीत नाही, आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही. परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये. नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार. वडेट्टीवार म्हणतात की मराठा आरक्षणासाठी जो जी आर केलाय तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार. त्याचं कोण ऐकतो बुंगळ्याचं ते बोंबलतं योग मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असं तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असं मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले, त्यामुळे त्यांनी सांगितलं असं ते बोलतंय. याचं कोण ऐकतंय इथं? त्याला सुधारणा. जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं. हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच. हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीची नेते आहे ती. यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडून हात फिरावं लागतो, बोलून घ्यावं लागतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत आहेत म्हणून. हे सीमित झाले आता जातीपुरते. हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय जी आर रद्द करणं? हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जी आर काढलाय. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जी आर काढलाय. असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना. आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं जी आर रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय. त्यात त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा. कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून पुढं. काळजी करू नको म्हणा. ते काँग्रेसचा कोण आहे तो त्याला म्हणा काळजी करू नको, तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे. आता दयामाया आम्ही सुद्धा कमी केली. आजच्या बैठकीला जाणारे तुमच्या मध्ये कोण? तुम्ही आता काय शब्द वापरता? कोण आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्या मध्ये कोण आहे? ओबीसीचे काय याचे जातीचे नेते आहेत ते. ओबीसीचे काय याचे ओबीसी 400-500 जाती. आता हे काय याचे नेते त्यांचे? हे ते जातीचे. आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता, सगळ्या माळ्याचा नाही. सगळ्या माळ्याने काय केलं? जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता, ते जातीचं. ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही. हे असले हे जातीचे नेते आहेत. याच्यात ओबीसीचा काय संबंध नाही. इथून पुढे 2-3 जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता, आणि बाकीच्या 350-400 जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं. यांच्यापेक्षा खूप ताकदवर आहेत. काय गरज नाही कोणाची यांच्या मागं पळायची. कोण जातील काय घेणं नाही आम्हाला. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणण्यासाठी आलेला आहे.
आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही. दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची. नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे.